शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास मराठी विषयाचे महत्त्वाचे असणारे 20 एम-सी-क्यूज या ठिकाणी घेतलेले आहेत, जे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हे महत्त्वाचे असणारे 20 एम-सी-क्यूज जे मराठी व्याकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक पहिला आहे, "तू तिला मारलेस" या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचे योग्य उत्तर आहे कर्मभाव संकर. जर आपण पाहिलं तर कर्मभाव संकर कर्त्याला तू प्रत्यय म्हणजे या ठिकाणी तू हा कर्ता आहे या ठिकाणी आणि त्याला कसलाही प्रत्यय नाही आणि मग हे कसलाही प्रत्यय नाही म्हणजेच हे कर्तरी प्रयोगाचे आपल्याला लक्षण पाहायला मिळते. जेव्हा आणि जर आपण पाहिलं तर कर्म काय आहे तिला. तर तिला ला हा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे क्रियापद तृतीय पुरुष आहे. हे भावे प्रयोगाचं लक्षण आहे. मग जेव्हा कर्तरी आणि भावे असा दोन्हीही प्रयोग आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात, तर तो कर्मभाव संकर आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, खालीलपैकी अपन्हुती अलंकाराचे उदाहरण कोणते? बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे, हा आंबा नव्हे, ही साखरच. जर आपण पाहिलं तर अपन्हुती अलंकार जर आपण पाहिला, तर याचा अर्थ आहे थोडक्यात म्हणजे महत्त्वाचा मेन शब्द जर आपण पाहिला, अपन्हुती म्हणजे काय अगोदर हे आपण समजून घेऊ. त्याचा अर्थ आहे लपवणे. म्हणजे या ठिकाणी आपण आंबा हा ठिकाणी आपण काय करतोय, लपवतोय. म्हणजे मूळचं आपण थोडक्यात काय करतोय, या ठिकाणी लपवतोय आणि ती जणू ती थोडक्यात साखरच आहे, असं आपण सांगतोय. म्हणजे जे उपमेय आहे, ते उपमेय हे नसून ते उपमानच आहे, असं आपण या ठिकाणी सांगतो. म्हणून हा या ठिकाणी काय आहे, हे त्याचा नव्हे हा शब्द जो आहे, हा काय करतो थोडक्यात आंब्याचा त्यानं निषेध झालेला आहे आणि म्हणून मग आपल्याला सांगता येईल अपन्नती अलंकाराचं उदाहरण हे पर्याय क्रमांक ए हा आंबा नव्हे ही साखरच. शार्दूल विक्रीडित या ठिकाणी हे वृत्त आपल्याला म्हणजे अक्षरगण वृत्त आहे आणि यामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ते म्हणजे 19. जर आपण पाहिलं तर मंदाक्रांता किंवा पृथ्वी, शिखरिणी ही 17-17 अक्षरांची प्रत्येक चरणात अक्षरं आहेत. शार्दूल विक्रीडितसाठी 19 आहेत असं आपल्याला सांगता येईल. म, स, ज, स, त, त, ग असं आपल्याला सांगता येईल. आणि मग स्त्रकधरा हे थोडक्यात जर आपण पाहिलं तर ते 21 ह्याचं आहे. पण आपल्याला इथे शार्दूल विक्रीडित आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी म्हणजेच 19. मराठीतील पहिला गद्य ग्रंथ कोणता मानला जातो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लीळाचरित्र. जर आपण पाहिलं ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू आणि दृष्टांत जो पाठ आहे, हे जर पाहिले आपण तर ज्ञानेश्वरी आणि विवेकसिंधू हे पद्य काव्यग्रंथ आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मग त्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर माहीम भटनी यांनी लिहिलेलं हे लीळाचरित्र सन 1200 मला वाटतं 78 यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे हा महानुभव पंतांचा हा ग्रंथ आहे, जो की मराठीतला पहिला गद्य ग्रंथ आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आहे, सदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक बी, सत आनंद हे आपल्याला सांगता येईल. बघा, पहिल्या 5 कठोर व्यंजनापुढे जर आपण पाहिलं तर त हा स्वर आणि त्यानंतर पुढे स्वर आला त नंतर, तर थोडक्यात त्याचा काय होत असतो? द होत असतो. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की सत आनंद म्हणजे सदानंद असं आपल्याला पाहायला मिळेल. बघा प्रश्न क्रमांक 6वा आहे. या ठिकाणी जेव्हा बोलणाऱ्याच्या मनात एक विचार असून तो दुसऱ्याला सांगताना वेगळ्याच शब्दात किंवा उपरोधाने सांगितला जातो, तेव्हा कोणती शब्दशक्ती असते? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ते म्हणजे व्यंजना. जर आपण पाहिलं तर आता अभिधाचं पाहिलं तर तो अभिधा हे सरळ अर्थाचं पाहायला मिळेल. आता लक्षणा जर आपण पाहिलं
तर शब्दशः अर्थ न घेता सुसंगत अर्थ त्या ठिकाणी निघत असतो. म्हणून मग इथं व्यंजना जर आपण पाहिलं तर हे मूळ अर्थाला बाधा न लागता थोडक्यात दुसरा गूढ किंवा व्यंग्यार्थ सूचित होत असतो. उपरोधाने बोलताना हीच शक्ती वापरली जात असते. म्हणून मग थोडक्यात आपल्याला सांगता येईल बोलणाऱ्याच्या मनात एक विचार असून तो दुसऱ्याला सांगताना वेगळ्याच शब्दात किंवा उपरोधाने सांगितला जात असेल, तर त्याला आपण तेव्हा ती जी शक्ती आहे, ती शब्दशक्ती, ती व्यंजना असते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा आहे, सासर या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर सासर हा शब्द नपुंसकलिंगी आहे. ते सासर असं आपण म्हणत असतो आणि म्हणून मग योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, मराठी व्याकरणात च, छ, ज, झ या वर्णांचा उच्चार अयुक्त असताना त्यांना काय म्हणतात? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दंततालव्य. जेव्हा यांचा उच्चार म्हणजे च, छ, ज असं जेव्हा होत असतो, तेव्हा ते तालव्य असतात. परंतु इथं लागलेलं आहे. च, छ, ज, झ असं आपण म्हणूयात. तर त्यावेळेला आपल्याला थोडक्यात त्यांचं हे दंततालव्य आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे जसं की उदाहरण पाहिलं जग, बघा या ठिकाणी झरा, त्यानंतर चांदोबा, बघा या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीनं थोडक्यात आपल्याला ते दंततालव्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यथार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ते म्हणजे वामन पंडित. वामन पंडित हे एक पंडित कवी आहेत, ज्यांनी भगवद्गीतेवर यथार्थ दीपिका हा म्हणजे नावाची टीका लिहिलेली आहे. ती त्यांच्या यमक अलंकारासाठी आणि सुश्लोक रचनेसाठी ते थोडक्यात प्रसिद्ध आहेत, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर बघा, "अहो, किती सुंदर दृश्य आहे हे." हे वाक्यामध्ये "अहो" हे कोणते अव्यय आहे? जर आपण पाहिलं तर अशा वेळेला हे आश्चर्यकारक केवळ प्रयोगी आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सुंदर दृश्य पाहून मनात भावना निर्माण झालेली आहे आणि ही निव्वळ आनंदाची नसून तर ती आश्चर्याची किंवा नवलाची भावना आहे, असं आपल्याला सांगता येईल. जसं "अहो", "अबब", "बापरे" असे शब्द जे आहेत हे आश्चर्यकारक केवळ प्रयोगीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. षड्रिपू नावाचा म्हणजे या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला कोणता पाहायला मिळतो? तर बघा याचं योग्य उत्तर आहे षट्रिपू असं आहे. कारण थोडक्यात हा तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये आपल्याला षट म्हणजे 6 म्हणजे टच्या पुढे र आलेला आहे आणि टच्या पुढे र आलेल्यामुळे तो टचा काय बनतो? तो ड बनत असतो आणि म्हणून मग षट्रिपूच्या ऐवजी तो षड्रिपू असा बनत असतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लेकी बोले सुने लागे या हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी, अन्योक्ती. अन्योक्तीमध्ये आपल्याला सांगता येतं, की एकाला उद्देशून हे दुसऱ्याला बोललं जातं. म्हणजे ज्या वाक्यामध्ये थोडक्यात आपल्याला सांगता येईल ज्याच्याबद्दल बोलायचे आहे, त्याच्याबद्दल थेट न बोलता दुसऱ्याला उद्देशून बोललं जातं. मग आपलं आणि बोलून दुसऱ्याला उद्देशून बोलून आपलं मनोगत किंवा मन व्यक्त केलं जातं. याला अन्योक्ती असं म्हणत असतात. ते लेकी सासू लेकीला बोलत असते, पण उद्देश सुनेला बोलण्याचा असतो. म्हणून मग लेकी बोले सुने लागे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, जे चकाकते ते सोने नसते, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर आपण लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेला जे, ते अशी रचना आपल्याला पाहायला मिळत असेल, तर त्यावेळेला ते मिश्र वाक्य असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वाक्यात आपण जर पाहिलं, एकच वाक्य प्रधान वाक्य असतं आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात, ते जसं जे, ते, जर, तर असे जर वाक्य आपल्याला पाहायला मिळतील, हे संबंधी सर्वनामाने हे वाक्य भरलेले असतात आणि मग यांना किंवा हे उभयान्वयी अव्ययांनी सुद्धा जोडलेले असू शकतात. तर अशांना आपण थोडक्यात मिश्र वाक्य असं म्हणत असतो. त्याच्याने काम करवते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. याचा वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर हा आहे शक्य कर्मणी. बघा क्रियापदातून कर्त्याची क्रिया करण्याचे सामर्थ्य किंवा शक्यता व्यक्त होत असते. करवते, बसवते, चालवते, उठवते. तर असं असेल तर तो शक्य कर्मणी प्रयोग असतो. यात कर्त्याला थोडक्यात आपल्याला सांगता येईल तृतीयेचा किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे. मंदाक्रांता या वृत्तात अक्षरांची संख्या किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ते म्हणजे 17. मंदाक्रांता हे अक्षरगण वृत्त आहे आणि त्याचा जर गण जर पाहिला आपण तर म, भ, न, त, ग, ग
असं आपल्याला थोडक्यात ही गण पाहायला मिळतात आणि त्याची अक्षरे एकूण 17 आहेत असं आपल्याला सांगता येतं. यती कुठे असतो? थोडक्यात 4थ्या, 10व्या आणि 17व्या अक्षरावर यती आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा आहे. खालीलपैकी कानडी म्हणजे कन्नड भाषेतून मराठीत भाषेत आलेला शब्द कोणता आहे? तर तो आपल्याला या ठिकाणी प्रश्न उत्तर आहे ते म्हणजे अण्णा. बघा मग यासोबतच असे अक्का, ताई, गुड्डी, किल्ली हे शब्द कानडी आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. जर आपण पाहिलं तर बटाटा, त्यानंतर कोबी हे जर आपण पाहिलं तर हे पोर्तुगीज शब्द आहेत. समोसा हा हिंदी किंवा फारसीचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मग या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 17वा प्रश्न आहे. आम्ही गहू खातो या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? तर ही लक्षणा शब्दशक्ती आहे. म्हणजे गहू न खाता प्रत्यक्षात गव्हापासून केलेले अन्नपदार्थ खात असतो. म्हणजे ज्यावेळेला आपण जसेच्या तसे खात नाही, तर गव्हापासून बनलेली पोळी, चपाती किंवा त्यापासून केलेले जे काही इतर अन्नपदार्थ आहेत, ते पदार्थ खाल्ले जातात. म्हणजे मूळ अर्थ घेणं अशक्य असतं, तेव्हा त्याच्या संबंधित दुसरा अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो. याला आपण लक्षणाशक्ती असं म्हणत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा आहे. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीता रहस्य ग्रंथ हा लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना हा श्रीमद भगवद्गीतेवर गीता रहस्य हा कर्मयोगपर ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. बघा त्यानंतर 19वा प्रश्न आहे. विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा विपिन याचा समानार्थी शब्द आहे अरण्य. त्यानंतर वन, जंगल हे सुद्धा समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. 20वा प्रश्न आहे. त्याचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा कुंभकर्ण हे नाम सामान्य नाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मुळात कुंभकर्ण हे विशेष नाम असतं, परंतु जर आपण पाहिलं तर ही व्यक्ती नसून ती एका विशिष्ट म्हणजे तो झोपाळू हा त्याचा गुणधर्म सांगण्यासाठी ती दिलेली उपमा आहे आणि म्हणून मग या ठिकाणी ते सामान्य नाम आहे असं आपल्याला सांगता येईल. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. तर मित्रांनो अशा प्रकारचे हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. नक्कीच हे प्रश्न आपल्याला कुठेतरी कामी येतील आणि म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये येणाऱ्या महा-टी-ई-टीसाठी ही तयारी म्हणून आपण आतापासूनच हे मराठीचे म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपण घेत चलू आणि नक्की हे आपल्याला परीक्षेत कामी येणार आहेत. त्यासाठी आपल्याला म्हणजे आपण नियमितपणे आमचे व्हिडिओ पाहावेत आणि आम्हाला सहकार्य करावं असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.